महामुंबईत सीएनजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅसच्या आरसीएफ परिसरातील मुख्य पुरवठा पाईपलाईनचं नुकसान झाले। त्यामुळे अनेक पंपांवरचा गॅस पुरवठा बंद आहे। याचा परिणाम खासगी प्रवासी वाहतूक आणि स्कूल बसेसवर झालाय। या गॅस कोंडीमुळे सोमवारी 40 ते 45% रिक्षा टॅक्सी सेवा बंद होती, तर काही वाहन चालकांनी सीएनजीच्या तुलनेत महाग असलेलं पेट्रोल भरत प्रवासी सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केलाय। परिणामी मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। तसंच अनेक ठिकाणी पंपाबाहेर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, नेमके आता तुम्ही कुठल्या परिसरात उपस्थित आहात आणि काय नेमकी तिथली परिस्थिती आहे? सुवर्ण, निश्चितपणे जो मुख्य पुरवठा करणारी पाईपलाईन आहे सीएनजी पंपाची, त्याच्यामध्ये जो बिघाड झाला आहे, याचा जो फटका जो आहे तो प्रत्येक सीएनजी पंपाला झालेला आहे। आपण सध्या बीकेसी या ठिकाणी जो एक सीएनजी पंप आहे त्या सीएनजी पंपावरती उभे आहोत आणि त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या आहेत त्या रांगा आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर तब्बल 3 ते 4 किलोमीटर पेक्षा लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर इतकंच नव्हे तर सीएनजी पंपावर गॅसचा तुटवडा झाल्यामुळे जे नागरिक आहेत किंवा वाहन चालक आहेत ते तब्बल रात्री 8 ते 9 वाजल्यापासून रांगेमध्ये उभे आहेत, अशी माहिती जी आहे ती इकडच्याच या प्रवासी करणाऱ्या किंवा वाहतूक करणाऱ्या या रिक्षा चालकांनी दिलेली आहे। दादा, क्या बताएंगे, आप कब से खड़े हो लाइन में? मैं रात में 11 बजे खड़ा हूँ। 11 बजे से खड़े हो, तो आप कितने बजे से खड़े? मैं रात में 12 बजे से, और अभी नंबर आया, कितना टाइम हो गया? अभी 7:28, मतलब 7:30 बज गया। 12 बजे से हूँ रात से। तर निश्चित सुवर्ण, तब्बल 12 पेक्षा जास्त तासांपेक्षा हे जे प्रवासी करणारे जे रिक्षा चालवणारे जे ड्रायव्हर आहेत ते या ठिकाणी उभे आहेत आणि तब्बल आता बीकेसी मध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत, ज्या ठिकाणी हे सीएनजी पंप आहे। इथून कलानगर पर्यंत ही जी लाईन आहे ती गेलेली आहे आणि त्याचमुळे याचा फटका जो आहे तो खासगी वाहन चालकांना बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सुवर्ण, वाहन चालकांसोबतच सूरज, याचा फटका मुंबईकरांना बसतोय, कारण इच्छित स्थळ गाठताना मुंबईकरांना पर्याय उपलब्ध होत नाहीये। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।